नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेदरलँडहून आणलेला ताम्रपट नेमका आहे काय? इतिहासामध्ये याचं नेमकं महत्त्व काय? हा विषय समजून घेण्यासाठी अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा आणि पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन आपल्याला जोडले असतील त्यांना विनंती की सबस्क्राईब करा, आपल्या सूचना मांडा, आवडल्यास शेअर करायला विसरू नका. त्याच्यानुसार परवा आपण पाहिलं 15 मे 2026ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेदरलँड या देशाचा दौरा होता. तर या दौऱ्याच्या दरम्यान बाकीच्या गोष्टीबरोबर एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी आली होती की भारताचा ठेवा असलेला एक छान अशा प्रकारचा ताम्रपट, जो 11व्या शतकातला ताम्रपट आहे, म्हणजे हजार एक वर्षापूर्वीचा ताम्रपट, म्हणजे जो भारताचा ऐतिहासिक ठेवा आहे, तो आता भारताला परत मिळत आहे. मग नेमका हा विषय काय आहे, हे ताम्रपट म्हणजेच काय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळं पुन्हा विनंती की आपल्या सोबत राहा. त्याच्यानुसार प्रथमतः ही जी ऐतिहासिक दस्तावेज आहे, तर हे दस्तावेज म्हणजे ताम्रपट. आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा माहीत आहे की एखाद्याला दानपत्र द्यायचं असेल, वैयक्तिक असेल, मंदिराचं असेल, जहागिरीचं असेल, तर तांब्याच्या पट्टीवर, तांब्याच्या पट्ट्या म्हणजे जो पट्टा किंवा पत्र्यावर कोरून जे लिखाण केलेलं असतं, तर त्याला ताम्रपट अशा प्रकारचं नाव आहे. तो ताम्रपट घेऊन जन्माला आला का, असा शब्द आपण वापरतो. म्हणजेच तुम्हाला तशा प्रकारची जहागीर दिली, कोरून लिहिलेलं आहे. तर हा जो ताम्रपट महाराष्ट्रातही खूप ठिकाणी आपल्याला आढळतात. मग नेदरलँडमध्ये हा ताम्रपट सापडला, याचं महत्त्व काय आणि हा ताम्रपट नेमका आहे काय? प्रथमतः या ताम्रपटाचं नाव जर आपण पाहिलं तर त्या ताम्रपटाला अनाईमंगल ताम्रपट असं म्हटलं जातं. आता अनाईमंगल शब्द नेमका काय आहे, तर अनाईमंगल हे तामिळनाडूतील नागपट्टणम या जिल्ह्यातलं अनाईमंगल नावाचे एक गाव आहे. तर हा ताम्रपट नेमका याच्यामध्ये आहे काय काय, हे ज्यावेळेस आपण पाहतो तर यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ह्या ताम्रपटाचं ज्यावेळेस आपण आढावा घेतो, आता ताम्रपट एका तांब्याच्या पत्र्यावर असू शकतो किंवा अन्य म्हणजे अनेक अशा प्रकारच्या पत्र्यावर असू शकतो. त्यानुसार ज्या ह्याच्या पट्ट्या आहेत, त्या ताम्रपट म्हणजे एक प्रकारच्या पट्ट्या आहेत. जवळपास 13 मोठ्या पट्ट्या आहेत आणि लहान 3 पट्टे आहेत आणि याला एका कडीनं हा ताम्रपट म्हणजे जवळपास 21 आणि 24 जो काही तांब्याच्या पट्ट्या असणार आहे. जसं आपण एखाद्या डावाचे पत्ते असतात तशा प्रकारे एकावर एक जोडून त्याला जी गोल अशा प्रकारची जी काही रिंग आहे, तर त्यानं तो एकत्रित केलेला आहे. तर हा जो असणारा ताम्रपट असेल, या ताम्रपटावर जे लिखाण आहे तर ते आहे तमिळ भाषेतून लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय लिहिलं हे ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्याच्यानुसार आपल्याला मूळ हा ताम्रपट कुठं होता हे ज्यावेळेस आपण काढतो, तर त्यावेळेला हा ताम्रपट हा आजच्या तामिळनाडूतील नागपट्टणम नावाच्या जिल्ह्यामधील अनाईमंगल भागामध्ये, म्हणजेच हा जो काही भाग आहे, म्हणजे आज अनाईमंगल जिल्हा आहे, तिथला गाव आहे किंवा नागपट्टणम जिल्हा आहे, तर हा 9व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत या परिसरावर, ज्याला आपण कोरोमंडल भाग म्हणतो, म्हणजे कोरोमंडलचा समुद्र किनारा, तर या भागावर चोल घराण्याची सत्ता होती. तर चोल घराण्यामध्ये म्हणजे जवळपास 400 वर्ष 9 ते 13व्या शतकापर्यंत यांची सत्ता त्या ठिकाणी राहिली. तर याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं, तर याच्यामध्ये त्यांची मुद्राही त्या असणाऱ्या ताम्रपटावर आहे. तर या कोरोमंडल भागामधून चोल राजाचा जो व्यापार आहे, तर तो चोल राजाचा व्यापार आपल्याला आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणात चाललेला आपल्याला आढळतो. म्हणजे आग्नेय आशियामध्ये त्यावेळेला बोटीनं मोठा व्यापार या चोल राजांचा होता. त्यामुळं हे समुद्रकिनाऱ्याचे एक मोठं घराणं. तर या वेळेला राहत असताना या चोल राजांनी आपल्या परिसरामध्ये अनेक अशा प्रकारची बांधकामं केलेल्या आपल्याला दिसत आहेत. तंजावरचं शिव मंदिर त्यांनीच बांधलेलं आपल्याला दिसतंय आणि खास करून नटराजाची काश्य जी मूर्ती आहे, तर ती काश्य मूर्ती आज आपल्याला जी पाहायला मिळते ती चोल राजांचीच आहे. म्हणजे जिथे जिथे आपल्याला मूर्त्या दिसत आहेत, तर त्याची मूळ संकल्पना यांचीच आहे. तंजावरचं शिव मंदिर सांगितलं, तर तशा रीतीने एकंदर 11व्या शतकामध्ये जो त्या ठिकाणचा असणारा राजराजा नावाचा जो काही चोल राजा होता, तर त्यांनी आपलं जो बौद्ध विहार आहे, तर त्या बौद्ध विहाराला चुडामणी विहार अशा प्रकारचं नाव आहे. म्हणजेच इंडोनेशियाच्या एका जो बौद्ध भिक्षूनं किंवा बौद्धानं त्या ठिकाणी हे बौद्ध विहार बांधलं. तर त्या बौद्ध विहाराला चोल राजानं 11व्या शतकामध्ये अनाईमंगल नावाचं गाव आहे, हे अनाईमंगल नावाचं गाव या बौद्ध विहाराला त्या ठिकाणी दान केलेलं आहे.
जे राजानं दान करण्याची पद्धत होती तसं. म्हणजे याच्यावरून आणखी एक दिसतंय, चोल राजा खऱ्या अर्थानं शैव आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये शैव असून सुद्धा बौद्ध असणाऱ्या धर्माचं किंवा त्यांच्या असणाऱ्या समाधीस्थळाचं, त्यांच्या प्रार्थनास्थळाचं कशाप्रकारे जतन केलेलं होतं, याच्यावरनं 11व्या शतकामध्ये इथं हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याचा जो काही संगम या ठिकाणी झालेला आपल्याला छान प्रकारे आढळून येतो. तर हे जे अनायमंगल नावाचा जो काही ताम्रपट असेल, हा ताम्रपट त्या गावामध्ये किंवा त्या परिसरामध्ये इथं राहत होता. मग हा नेदरलँडला गेला कसा? हा एक भाग तिथं महत्वाचा आहे. तर त्याच्यानुसार हा जो कोरोमंडल भाग आहे तामिळनाडूचा, हा तामिळनाडूचा कोरोमंडल भाग हा डचाकडे होता. म्हणजे तिथं जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, तर तसं इथं डच ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये हा भाग होता. त्यांची सत्ता या ठिकाणी होती. तर अशा वेळेला इथं सत्ता असताना इसवी सन 1712 रोजी फ्लोरेंटियस कॅम्पर नावाचा एक पाद्री व्यापारी हा या भागामध्ये राहत होता. तर त्याच्या हाती हा ताम्रपट लागलेला आहे. आता ही डच असतील, पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज आहे, यांना लेखनकला अवगत लवकर झालेली होती. त्यामुळे याचं महत्व त्याला माहीत होतं. त्यामुळं एवढा 30 किलो वजनाचा ताम्रपट तो आपल्यासोबत आता नेदरलँडला त्या ठिकाणी घेऊन गेलाय. म्हणजे जिथं डच राहतायत. आता त्यानं गेलेला म्हणजे आपल्यासारखं काय त्याला तांब्यातून मोडून काही त्याला पैसे मिळवायचे नव्हते. तर तो ठेवा ह्याची त्याला जाणीव झाली होती. अमूल्य अशा प्रकारचा ठेवा. तर याच असणाऱ्या जे काही फ्लोरेंटियस नावाचं जे काही पाद्री होता, तर त्याच घराण्याकडं 1712 पासून हा ताम्रपट तसाच राहिलेला आहे. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये 50-1 वर्षापूर्वी म्हणजे या घराण्याची सोयरीक एका प्राध्यापकाबरोबर झाली आणि त्या प्राध्यापकाच्या ज्यावेळेस हे लक्षात आलं, की हा ताम्रपट हा अतिशय महत्वाचा आहे आणि मग त्यानं तिथल्या असणाऱ्या विद्यापीठ जे होतं, त्या विद्यापीठाकडे लायडन नावाचं विद्यापीठ आहे. तर त्या लायडन नावाच्या विद्यापीठाकडे हा जो ठेवा असेल, या फ्लोरेंटियस नावाच्या पाद्रीचं किंवा ज्यानं नेला त्या घराण्यानं ह्या लायडन विद्यापीठाकडे हा ठेवा देऊन टाकला. म्हणजे ताम्रपट देऊन टाकलाय. साहजिकच आहे, जगभर आता अभ्यासक असतात, इतिहासाचे अभ्यासक असतात. तर त्यांनी ज्यावेळेस हा ताम्रपट पाहायला सुरुवात केली आणि त्याच्यातलं जे काय भाषांतर, त्याची असणारी लिपी त्यांनी पाहिली, तर हे तमिळ भाषा आहे. तमिळ भाषेतून याचं भाषांतर करून घेतलं आणि त्यामुळं जगाच्या समोर हा ठेवा आला आणि या ठेव्याला किंवा लायडन विद्यापीठामुळं याला नाव पडलं लायडन प्लेट्स. आता वास्तविक पाहता हे अनायमंगल ताम्रपट आहे, मात्र लायडन प्लेट्स हे इंग्लिशमधलं नाव. म्हणजे जिथं सापडला, जिथं त्याचं भाषांतर झालं म्हणून त्याला लायडन प्लेट्स नाव पडलं. साहजिकच आहे, भारतीय पुरातत्व विभाग असेल, भारतीय इतिहासाची जी काही जाणकार असतील, यांच्या निदर्शनामध्ये आजकाल ऑनलाईन झालेलं आहे. त्यांच्याकडं हा ठेवा आला आणि त्याचं वाचनही आपल्या इथल्या मंडळीने पाहिलं. हा ताम्रपट आपला तामिळमधला आहे याची जाणीव त्यांना झाली होती. मग वरिष्ठ पातळीवरून याच्या हालचाली सुरू झाल्या आणि ज्यावेळेस 15 मे 2026ला मोदींचा दौरा त्या ठिकाणी झाला होता, म्हणजे पंतप्रधानांचा, तर त्यावेळेला तिथल्या विद्यापीठाशी जे संपर्क साधून जे कोणी राष्ट्रपती किंवा तिथले काही परदेशी विभाग जे असेल, परराष्ट्र विभाग, यांच्याशी संपर्क साधला आणि भारताच्या नशिबानं 15 मे 2026ला म्हणजे 1712 साली गेलेला हा जो काही ठेवा होता आपल्याला 400 म्हणजे 200-300 वर्षानंतर पुन्हा एकदा परत या ठिकाणी मिळवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. तर अशा रीतीने एकंदर हा जो काही ठेवा असेल, म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या नेदरलँडच्या दौऱ्यामध्ये जो दस्तावेज या ठिकाणी परत आणला, तर तो आहे अनायमंगल ताम्रपट, जो की तामिळनाडूमधील चोल राजांनी एका बौद्ध विहाराला दिलेलं दानपत्र आहे. तो आता परत मिळाला. याच्यावर पुन्हा एकदा अभ्यास होईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा विनंती, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गाळीव इतिहास.